संजय राजाराम राऊत लंडनला भलतीच आग मिटवायला गेलेला आहे असं दिसतंय। तिथे पाण्याची फवारणी कशावर टाकतायत हे संशोधनाचा विषय आहे। अन्य वेळी सकाळी पत्रकार परिषद घेऊन उगाच तोंडातून आग ओकायची। निवडणुकीच्या काळात आम्ही म्हणजे महाराष्ट्र, आमच्यावर अन्याय म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय। मग आता महाराष्ट्राच्या डोंबिवलीच्या भागामध्ये जेव्हा लोकांना जनतेला तुमची एवढी गरज आहे तेव्हा हे तिन्ही विदूषक कुठेही आपल्याला दिसत नाही। म्हणजे महाराष्ट्रावर प्रेम यांचे किती बेगडी आहे, किती नकली आहे। आणि हे कसे नकली आणि चायनीज कुटुंब प्रमुख आहे याचं उत्तम उदाहरण या घटनेवरून दिसतंय। बोला। सकाळी अंबादास दानवे त्या ठिकाणी गेले होते। अंबादास दानवे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी हे सगळे केमिकलचे प्रकल्प आहेत ते बाहेर नेण्यासाठी प्रस्ताव केला होता, मात्र या सरकारने काहीच केलं नाही असा आरोप केला। उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा तेव्हा पर्यावरण मंत्री होता। मला आठवतो महाविकास आघाडीच्या काळात आम्ही जे ऐकायचो की ह्या सगळ्या केमिकल फॅक्टरीतून मातोश्रीकडे हप्ते जायचे आणि ज्यांचे हप्ते वेळेत यायचे नाही त्यांच्यावर नोटीसच पाठवण्याचं काम हा पेंगुइन ठाकरे तेव्हा करायचा। म्हणून उद्धव ठाकरेंनी किती मुख्यमंत्री काळामध्ये काय दिवे लावले आणि कसं ह्या सगळ्या कंपन्यांना ब्लॅकमेलिंग व्हायचं याचा कधीतरी अंबादास दानवेंना पुरावा सकट माहिती देतो।